आबा, इतकी वर्ष तुम्ही या पोस्टात तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळावी ही आशा घेऊन येत होता. आज तुमची कमळी बी तीच उत्तरं हुडकायला इथवर आली. आज काही झालं तरी रिकाम्या हाती जायचं नाही कमळे, लक्षात ठेव. दादा, तुमच्याकडे जरा एक काम होतं. काय आहे? हे बघा, हे पत्र म्हणजे जरा ते जुनं पत्र आहे. त्यावर तुमच्या पोस्ट ऑफिसचा शिक्का होता. त्यावरनं जरा माहिती गोळा करायची होती. मिळेल का? मला तेवढंच काम आहे का? नंतर या. दादा, जरा महत्वाचं काम होतं म्हणून विचारालोय. दादा, ते पत्र एकदा हातात तरी घेऊन बघा. 2 मिनिटाचंच काम आहे. आता तुम्ही आम्हाला आमची कामं शिकवणार? आम्हाला आमची कामं माहिती आहेत. दादा प्लीज, अहो खरंच सांगालोय, लय महत्वाचं काम. एकदा म्हटलं ना नंतर या. निघा आता. ए, काय चाललंय? लोक इथे तुमच्या मदतीची अपेक्षा म्हणून येतात. त्यांच्याशी ह्या भाषेत बोलणार आहे का? ए, तू अरे तुरे कोणाला करतोस? आणि कोण आहेस रे तू आम्हाला शिकवणारा? या गावातला तर नाही आहेस. तू बाहेरून येऊन आमच्या अरे रवी करतोस. काय रे, आमच्या गावात येऊन आम्हाला दादागिरी दाखवतोस होय? दादागिरी नाही करते, सांगतोय. भाषा चुकतीये. सरकारी कर्मचारी आहात ना, मग आलेल्या लोकांशी सभ्यतेत बोलायचं ही जबाबदारी आहे तुमची. मदत करायची नाही तर करू नका, पण अपमान करायचा हक्क नाही दिलाय तुम्हाला कोणी. अरे मी काय बोललो? काय बोललाय ते तुला माहिती आहे नीट. काय नीट बोलायचं? तुम्हाला शिकवायला जाऊ नकोस का? एक मिनिट ऋषी सर, प्लीज प्लीज शांत व्हा तुम्ही. आपण इथं भांडण करायला आलेलो नाही. आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर हुडकायचंय की नाही. मग प्लीज. मग कसा बोलतोय तो तुझ्याशी? हे खपून घेणार नाही मी. ए हिरो, दादा 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 प्लीज, मी पाया पडतो, मला माफ करा. गैरसमज करून घेऊ नका उगा. हे बघा, आमचं खरंच लय महत्वाचं काम आहे आणि आम्ही लय लांबनं आलोय. अहो, ह्या पत्रात माझ्या आई आणि आबांचं म्हणजे माझ्या आजोबांचं जे काय आयुष्य होतं त्याचं सत्य दडलंय. तुम्ही जर 2 मिनिटं वेळ काढून बघितलं तर मला त्याबद्दल माहिती मिळेल. आणि नाही मिळाले तर आम्ही जातो इथनं. एकदा बघ तरी पत्र. अरे खूप लांबून आले ते. द्या बघू. हे पत्र आमच्याच पोस्टाचं आहे, पण याचा पत्ता जळलाय ना. व तुम्हीच बघा ना, नाव आहे ना गाव आहे. मग कसं कळणार कुणी पाठवलंय ते? दादा, तुमच्या रेकॉर्डमध्ये याबद्दल काय माहिती मिळेल का? अहो, लय जुनं पत्र आहे. याचा रेकॉर्ड तुम्हाला तालुक्याच्या ऑफिसमध्ये भेटेल. ठीक आहे, थँक्यू. चला. कमळी, हे बघ, अशी निराश होऊ नकोस तू. इथे येऊन ऍटलिस्ट आपल्याला हे तरी कळलं की आपण ज्या मार्गावर आहोत तो योग्य मार्ग आहे, है ना? बरोबर आहे तुमचं. आपल्याला आता या प्रश्नांची उत्तरं या गावातच हुडकायची आहेत आणि ती मिळाल्याशिवाय आपण इथनं हलायचं नाही.